भीड़ के महादेव मुंडे की हत्या को लेकर शरद पवार गुट के विधायक जितेंद्र आव्हाड ने थाने में मीडिया से बात करते हुए सनसनीखेज दावा किया। उन्होंने कहा कि अगले 2 दिनों में एक महिला आगे आकर महादेव मुंडे की हत्या के इल्जाम को अपने सर लेगी और यह मुख्य आरोपी को बचाने के लिए किया जाएगा। इस दौरान उन्होंने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रियाएं दी। तपास व्यवस्थित झालेला नाही हे पूर्ण पुराव्यानिशी सिद्ध होतं। या खुनामागचा आका कोण होता आणि कुठल्या आकाने हा खून केला बीडकरांपासून काही लपून राहिलेलं नाही। येत्या 2 दिवसात मला जी बातमी मिळाली आहे, मला जी माहिती मीडमधून मिळते, एक महिला तयार होईल आणि ती सांगेल की महादेव मुंडेला मीच मारलाय। याची तयारी पूर्ण झाली। बघूया आता ती महिला किती हिंमत दाखवते। त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी केलं जाईल। त्यांना शोधण्यासाठी रेव पार्टी कशाला म्हणतात हे कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा जे या गोष्टींची संमत नाही त्यांना माहीत नसेल। रेव पार्टी म्हणजे 100-200चा जनसमुदाय एकत्र येणं, तिथे मुबलक प्रमाणात दारू असणं, इथे मोठ्यांदा म्युझिक वाजणं आणि मोठ्या प्रमाणात नाच हा रेव पार्टीचा एक साधारण शब्द आहे। रेव पार्टीला त्याला रेव पार्टी म्हटलं जातं। घरात 4-5 जण काही करत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणतात असं मला तरी ऐकवण्यात आलेलं नाही, मी कधी ऐकलेलं नाही। मला वाटतं की सरकारने लावलेली 1 मॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश याच्यामुळे आता येऊरवरती थोडी तरी बंधनं येतील। ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, त्यांना हाकलून दिलं जाते, पोलीसही त्यांची तक्रार घेत नाही, हे सगळं बघितलंय। हे सगळं धक्कादायक आहे। काय वाटतं न्यायालय वारंवार ताशेरे ओढतंय, मात्र महापालिका जैसे तेच भूमिकेत महापालिकेला काय केलं ते नाही। मला ते दिल्लीला गेले हेही माहित नाही, कोणाला भेटले हेही माहित नाही, कशाला भेटले हेही माहित नाही। मी काय त्यांचा व्यवसायक नाही, त्याच्याने मला काही फरक पडत नाही। जेव्हा हे प्रकरण झालं सोमनाथ सूर्यवंशीचं, त्याच्या घरच्यांशी बोलून विधान भवनामध्ये मांडण्याचा जोरदार प्रयत्न मी केला। त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही मी प्रत्युत्तर दिलं आणि लागोपाठ 3ही अधिवेशनामध्ये 20-20 मिनिटं, अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला हातचा मुलगा गमावला आहे त्या आईच्या वेदना मी विधान भवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर सत्य ते आणण्याचा प्रयत्न केला। याच्या 2 बाजू आहेत। एक रस्त्यावरची लढाई, विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो, पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते। त्यांची लढाई होती, आमची लढाई होती। त्यांच्या लढाईला यश आलं याबद्दल त्याचं अभिनंदनच केलं पाहिजे। एका आईला तिच्या मुलाचा झालेला मृत्यू हा किती धक्कादायक असतो हे काही वेगळं सांगायला नको, पण ज्यांनी ते केलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होतं। पण प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हे रजिस्टर करा। जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर ह्या सरकारने जुमानलं नसतं, या सरकारने त्यांना पाठीशी घातलं नसतं। कारण का ह्या सरकारला पोलिसी राज्यावरती प्रचंड प्रेम आहे, कारण का पोलिसी राज्याच्या माध्यमातून सत्ता टिकवणं हे सरकारचं गणित आहे।